तुम्हा सर्वांना महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, संजय राऊत यांच्याबद्दल बरीच चर्चा मध्यंतरी झाली. आता त्यांच्या आजारपणाविषयी झाली, त्यांच्या राजकारणाविषयी झाली, नंतर त्यांची जी राज्यसभेची खासदारकी आहे ती कधी जाणार असाही प्रश्न अनेकांना पडलेला होता. मात्र 4 जुलै 2028 त्यांची खासदारकी जाणार आहे, हे तर आता निश्चित झालेलं आहे. आणि नंतर परत कधीही हे राज्यसभेवर खासदार होणार नाहीत. त्याचं कारण आहे, मुळात उबाठा गट संपुष्टात आल्यात जमा आहे आणि आता बिहार निवडणुकीचे जे परिणाम आहेत ते देशभर बघायला मिळतील की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे सगळे विरोधक पिसाळले आहेत, हे सगळे धास्तावलेले आहेत आणि बकवास करायला यांनी सुरुवात केलेली आहे. मुद्दा आहे संजय राऊत यांचा. तर संजय राऊत यांनी मध्यंतरी एक घोषणा केली होती की मी काही महिन्यांसाठी राजकीय आणि सामाजिक जीवनातून बाहेर पडत आहे. अनेकांना प्रश्न पडला की बाबा अचानक असं कसं झालं. अनेकांनी तर्क लावायला सुद्धा सुरुवात केली की कदाचित राज ठाकरे आणि शरद पवार यांची ही खेळी असावी की यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असावं की या भोंग्याला गप्प करा. नंतर एक महत्वाचं कारण पुढे आलं ते म्हणजे संजय राऊत यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांना कर्करोग झालेला आहे आणि आता किमोथेरपी वगैरे असे सगळे त्यांच्या उपचार चालू आहेत आणि म्हणून त्यांनी काही महिन्यांसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र ही विश्रांती घेण्या अगोदर राऊतांनी एक अत्यंत फालतू असं विधान केलं. ते संविधानाबद्दल आहे आणि हे विधान नेमकं काय आहे आणि या विधानानंतर काही भगिनींनी त्यांना कसं झोडपून काढलं, म्हणजे शाब्दिक झोडपून काढलेलं आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तेव्हा आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, खास आहे. अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने आपण मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये दौरे केले. तिथल्या शेतकरी कुटुंबांना, त्यांच्या लेकरांना आपण आपल्या परीने जेवढी शक्य तेवढी मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत. त्यांच्या लेकरांचे शिक्षण, त्यांची पडलेली घरं, आता या सगळ्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. म्हणूनच विनंती आहे की तुम्हाला जे काही शक्य आहे तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर योगदान नक्की पाठवा. सोबतच आता एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तो अवश्य बघा. फुलंब्री पासून पुढे 25 किलोमीटरवर शेलगाव नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये प्रबोधन विद्यालय नावाचं एक विद्यालय आहे. त्या विद्यालयाने आपल्या प्रपंच परिवाराकडे एक विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे की त्यांना त्यांच्या शाळेच्या कामासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 2 कॉम्प्युटर्स हवे आहेत. हा फोटो बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सुद्धा खात्री पटेल की आपल्याला ती मदत करणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आयुष्यासाठी, जगण्यासाठी, तुमच्या जीवन पद्धतीसाठी, जीवनशैलीसाठी. त्यामुळेच शिक्षणामध्ये जर कोणाच्या बाधा येत असेल तर तिथे आपण आपल्या परीने होईल ते सहकार्य करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे, नव्हे ते आपलं कर्तव्य आहे. तेव्हा हात जोडून पुन्हा एकदा विनंती, ज्यांना ज्यांना आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जे काही योगदान, सहकार्य, सन्मान निधी पाठवता येऊ शकतोय तो दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर निश्चितच पाठवा. आता
ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की टाका. तुमचं नाव, तुमचं गाव, शहर आणि तुमचा मोबाईल नंबर, म्हणजे आपल्याला त्याचा व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल. मित्रांनो, आता थोडंसं बोलूया संविधानाबद्दल. मध्यंतरी काय झालं होतं की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ह्या इंडी आघाडीने, भकास आघाडीने एक खोटा नॅरेटिव्ह चालवला होता देशभरामध्ये. प्रत्येक राज्यात, म्हणजे अख्ख्या देशातच एक खोटा नॅरेटिव्ह चालवला की भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी हे जर पुन्हा एकदा सत्तेत आले तर ते देशाचं संविधान बदलतील. मात्र असं काही झालेलं नाही आहे. अशीच बोंब या अगोदर केजरीवाल यांनी सुद्धा मारली होती 2019च्या वेळी. मात्र हे सगळेजण तोंडावर पडले. याचा बऱ्यापैकी फटका हा भारतीय जनता पक्ष, महायुती आणि एनडीएला देशभरामध्ये बसला आणि त्यामुळेच जे 400 पारचा नारा होता तो 240 वरच अडकला. हरकत नाही, तरी देखील आज सक्षमपणे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी मंत्री हे कार्यरत आहेत. देशाच्या विकासामध्ये त्यांचा हातभार लागतोय. मात्र हा खोटा नॅरेटिव्ह पसरवणं किती घातक असतं आणि हा खोटा नॅरेटिव्ह वेळोवेळी उघडा पाडणं हे किती गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेल. तेव्हा सर्वप्रथम बघूया भोंगा कसा बरळला आहे आणि त्यांच्या या बरळण्यावर काही भगिनींनी त्यांना कशी शाब्दिक चपराक लगावली आहे. बघून घ्या. आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी हे तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता. आपले जे राजकीय विरोधक आहेत, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, त्यांना गुन्हा दाखल केल्यावर 30 दिवसामध्ये पद सोडावं, अटक करावी, यासाठी आपण संविधान बदलू शकता. बदलले ना आपण. मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून. मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय? तुम्ही संविधान बदलायला हरकत काय? तुम्ही संविधान बदलायला हरकत काय? संजय राऊत भाड खाऊ कशी काय भाषा वापरली तो संविधान बदलायची. तुझी जीभ काढून तर हातात देऊ. तुला काही खायचं आहे का? मग बडव्या, तुला लाज वाटली का काही? संविधान बदलायचं म्हणतो तो बापाच्या राज्यात चाललं का? एकीकडे यांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला होता की हे जर सत्तेत आले तर संविधान बदलतील, आणि आता भोंग्याने स्वतःच सांगितलेले आहे की संविधान बदल करण्यामध्ये काय हरकत आहे. त्यावर या भगिनींनी त्यांना जे सडकवायचं होतं शाब्दिक ते सडकवलेलंच आहे. मात्र एक गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे मित्रांनो की संविधान कधीही बदललं जाऊ शकत नाही. मात्र संविधानामध्ये घटना दुरुस्ती होत असते आणि ती काँग्रेसच्या काळामध्ये, म्हणजे जोपर्यंत 2014 पर्यंत जवळपास 100 वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे. त्यामुळे संविधान बदललं जाईल हा खोटा नॅरेटिव्ह या लोकांनी जो पसरवलेला आहे हा धादांत खोटा आहे. संविधानामध्ये अनेकदा काळानुरूप, परिस्थिती अनुरूप बदल घडलेले आहेत. घटना दुरुस्ती झालेली आहे अनेकदा. आता सुद्धा अनेक कायदे, अनेक बदल होत आहे आणि ही काळाची गरज आहे. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पूर्ण संविधानच बदललं जाईल. ते शक्यच नाहीये. त्याचं कारण असं आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं संविधानाची रचना केलेली आहे, ज्या प्रकारे त्यामध्ये नियम टाकलेले आहेत, कलम टाकलेले आहेत, ज्याच्या अनुषंगाने संविधान बदलणं हे कोणाच्याही बापाला शक्य नाहीये. हे सगळ्यात प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक नेहमी हाच खोटा अपप्रचार करतात की संविधान बदललं जाईल. मात्र हे जे इंडिया आघाडीवाले आहेत आणि राहुल गांधी आहेत, पप्पू, आणि त्या पप्पूचं समर्थन करणारे जेवढे आहेत त्या सगळ्यांना एक प्रश्न आहे, संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान कोणी केला? बस्त्यात बांधून ठेवलं होतं संविधान कोणी? तर त्यांचं नाव
श्रीमती इंदिरा गांधी. आणीबाणीचा काळ 18 महिन्यांचा. तेव्हा संविधानाची किती पायमल्ली झाली यावर हे चर्चा करायलाच तयार नाहीत. यावर हे काहीच बोलत नाहीत आणि बोंब मारतायत की संविधान बदललं जाईल म्हणून. अहो, तुमच्या आजीने स्वतःच संविधान कसं गुंडाळून ठेवलेलं होतं हे जगभरानं बघितलेलं आहे ना. आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये काय काय घडलेलं आहे हे सुद्धा सगळं सत्य समोर आलेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये या लोकांचं समर्थन करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संविधानाचा खरा अवमान आणि पायमल्ली ही या काँग्रेसनेच केलेली आहे. हे अगदी नेहरूंच्या काळापासून चालू आहे. सगळ्यात वाईट गोष्ट ती म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नेहरू तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान झालेले होते. त्यानंतर त्यांना अभिभाषण करायचं होतं, आपले विचार व्यक्त करायचे होते. तेव्हा नेहरूंनी आंबेडकर साहेबांना बोलू दिलं नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे बोलायचं आहे ते सर्व भाषण तो कागद टेबलावर ठेवला आणि तिथून निघून गेले. काहीही न बोलता, काही तमाशे केले नाहीत, काही बोलले नाही, काही राग नाही, काही चिडचिड नाही, उद्वेग नाही, काहीच नाही. मात्र आता आजकालचे हे जे नेते आहेत, खास करून हे काँग्रेसचेच नेते, संसदेमध्ये कसला राडा घालतात, कामकाज बंद पाडून टाकतात संसदेचं. मुळात यांच्याकडे संयमच नाहीये. आणि ह्या काँग्रेसची पोलखोल इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. तसंही आता हा पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र हा संपूर्ण नामशेष झाल्याशिवाय देशाला लागलेला हा जो कर्करोग आहे हा संपणार नाही. एक वेळ राऊतांचा जो कर्करोग आहे तो लवकर आटोक्यात येऊ शकतो. मात्र काँग्रेस नावाचा हा जो कर्करोग देशाला लागलेला आहे, हा जो कॅन्सर आहे, याचं समूळ उच्चाटन होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कारण संविधान बदललं जाईल असले खोटे नेरेटिव्ह काँग्रेसतर्फे, या इंडी आघाडी आणि भकास आघाडीतर्फे नेहमीच पसरवले जातात. तेव्हा यावर बंधन असणारी यांना आळा घालणं आणि लोकांमध्ये या गोष्टीची जागृती होणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे. कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. जाता जाता परत एकदा हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचं काम धडाक्यात चालू आहे. दौरे चालू आहेत, अनेकांच्या भेटी चालू आहेत, अनेक शाळांना, अनेक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी आहेत, जे हवालदिल आहेत, ज्यांचे अजूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण संघर्ष करत आहोत. तेव्हा ज्याला जे जे शक्य आहे ते दिला गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर मोठ्या मनाने आणि विश्वास ठेवून योगदान करा. कारण हा एक रुपया सत्कर्मातच लागत आहे आणि त्यातून समाधानच मिळतं. त्यामुळे हात जोडून पुनश्च विनंती, मन मोठं करून पुढे या. कमेंट करायला सुरुवात करा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच राजकीय घडामोडी, अपडेट्स आणि बातम्यांसाठी बघत रहा तुमचं आवडतं लाडकं यूट्यूब चॅनल महाप्रपंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम,
गंगा तुलसी शालिग्राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन